Pausing ride. Pausing. ओके, नमस्कार. आज 9 फेब्रुवारी 2026 सोमवार. नेहमीप्रमाणे दैनंदिन वर्कआउटच्या निमित्तानं झरी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र कुंडल डोंगर या ठिकाणी आलो असता या ठिकाणचा सुंदर असा परिसर नेहमीच आपल्याला या ठिकाणी खुणावतो आणि त्याचाच भाग म्हणून नेहमी या ठिकाणी गजबज असते. लोकांची पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लोकांची ये जा असते. आणि मध्यंतरी या गेल्या महिन्यामध्ये एक घटना या ठिकाणी घडली होती की ज्याचं मी चित्रीकरण केलं होतं. सांबराच्या पाठीमागे लागलेल्या कुत्र्यांचा तो व्हिडिओ होता आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याच्या पुष्टीप्रित्यर्थ वन्यजीव विभाग सागरेश्वर अभयारण्य त्यांनी नेहमीच त्यांचे प्रयत्न असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आदरणीय खिलारी साहेब आणि गोरे साहेब हे सकाळी अगदी सागरेश्वर अभयारण्यापासून त्यांची पायपीट सुरू आहे आणि ते या ठिकाणी येऊन जे मोकाट कुत्री आहेत त्या कुत्र्यांचा कसा बंदोबस्त करता येईल या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी सर्वे सुरू होता आणि या ठिकाणी काही कुत्री होती त्यांना हकलवण्याचा प्रयत्न केला. तर चांगली गोष्ट आहे, अशा पद्धतीचे प्रयत्न झाले पाहिजेत. पण आमची सुद्धा एक जबाबदारी आहे की या ठिकाणचा असणारा हा जो काही पर्यावरणाचा भाग आहे म्हणजे जे नैसर्गिक संसाधन आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी आपणही प्रयत्नशील असलं पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही मंडळी आज त्या कामात आपला जीव ओतत आहेत. आज तुमचा काय हेतू होता, कशासाठी आला? आज आमचं हे सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याअंतर्गत हे क्षेत्र येतं. ह्या क्षेत्रामध्ये नाही का भरपूर प्रमाणात प्राणी आहेत. त्यामध्ये सांबर, चितळ, रानडुक्कर, सायाळ इत्यादी प्राणी आहेत. यांचं संरक्षण करण्याच्या हेतूने आम्ही नाही का आज जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर नाही का पायगस्ती करून नाही का जे मोकाट कुत्रे आहेत किंवा कुठले अवैध प्रकार घडत आहेत त्याला आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि असे जे आपले सुजाण नागरिक आहेत त्यांनी नाही का हिम्मतराव मलमेसारखे जे सुजाण नागरिक आहेत हे नाही का अशा अवैध घटनांना आळा बसवण्यासाठी जे मदत करतात असेच या समाजातील सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलंच तर हे जंगल वाढेल, प्राणी सुरक्षित राहतील व जे अवैध घटना घडत आहेत हे नाही का थांबतील. अशा नाही लोकांनी पुढे येऊन ह्यासाठी आम्हाला सहकार्य करावे हीच आम्ही नाही का वन विभागाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. खूप छान. खरं तर पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण ही काळाची गरज लक्षात घेऊन आपण हातात हात घालून या गोष्टीचं प्रयत्न करूया अशा प्रकारच्या अपेक्षा एक पर्यावरण संवादक म्हणून मी हिम्मतराव मलमेसर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस या प्रशालेमध्ये केंद्रशासित पुरस्कृत असणारा राष्ट्रीय हरित सेना विभाग या विभागाअंतर्गत पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी सातत्याने आमच्या प्रशालेच्या माध्यमातून आणि आमच्या शिवाई प्रबोधन वाचनालय या माध्यमातून कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजची ही घटना ही तुमच्यासमोर मांडत आहे. असंच आपण प्रयत्नशील राहूया आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करूया. धन्यवाद. नमस्कार.